नमस्कार. आज आपण अशा एका अद्भुत आणि रहस्यमय व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्तीची एक वेगळीच दिशा दाखवली. ते म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज. आजच्या या विशेष माहितीतून आपण या गूढ संतांचा रंजक इतिहास तर उलगडणार आहोतच, पण त्याचबरोबर आजच्या घडीला शेगावला भेट कशी द्यायची याबद्दलची अगदी इत्थंभूत आणि व्यावहारिक माहितीही आपण घेणार आहोत. चला तर मग बघूया आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीला आपण शेगावचे गूढ संत आणि त्यांच्या चमत्कारांबद्दल जाणून घेऊ. त्यानंतर त्यांचं मंदिर आणि आजचा जिवंत वारसा, शेगावचा प्रत्यक्ष प्रवास कसा करायचा आणि शेवटी तिथे निवासाची काय सोय आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. शेगावचे गूढ संत. गजानन महाराज कुठून आले, त्यांचं मूळ गाव कोणतं हे कोणालाच माहीत नाही. विचार करा, 1878 सालची गोष्ट आहे. शेगावमध्ये अचानक एक तरुण दिसतो. वय जेमतेम 30 वर्ष असावं. त्यांचं असं अचानक प्रकट होणं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारं होतं. त्यानंतर अगदी त्यांच्या हयातीच म्हणजे सप्टेंबर 1908 मध्ये श्री गजानन महाराज संस्थानाची स्थापना झाली आणि मग सप्टेंबर 1910 मध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली. हा सगळा काळ बघितला तर फार कमी वाटतो, पण या कमी काळात त्यांनी उभा केलेला वारसा अफाट आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यांचं ते पहिलं दर्शन नेमकं कसं होतं. ऐतिहासिक नोंदी सांगतात की बंकटलाल अग्रवाल नावाच्या एका सावकाराने त्यांना पहिल्यांदा पाहिलं. आणि ते काय करत होते तर रस्त्यावर टाकून दिलेल्या उष्ट्या पत्रावळीतलं अन्न ते खात होते. या एका कृतीतून त्यांनी समाजाला केवढा मोठा संदेश दिला की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते कधीही वाया घालवू नये. ही कृतीच सांगून जाते की त्यांचं जीवन किती संन्यस्त होतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, चमत्कार आणि त्यांच्या दैवी शक्ती. जर तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ वाचला असेल तर त्यात अशा अनेक अंगावर काटा आणणाऱ्या घटना आहेत. आणि यावरूनच आपल्याला समजतं की त्यांच्या भोवती भक्तांची एवढी अलोट गर्दी का जमायची. अगदी मृत्यूच्या दारात पोचलेल्या जानराव देशमुखांना परत आणण्यापासून ते केवळ हाताने उसाचा रस काढण्यापर्यंतच्या गोष्टी यात आहेत. कुष्ठरोग बरा करणं, कोरड्या विहिरीत पाणी निर्माण करणं आणि मधमाशांचे असंख्य दंश विना उपचार शांतपणे सहन करणं. अभ्यासक आणि भक्त असं मानतात की हे सगळं त्यांच्या योगशास्त्रावरील प्रगाढ प्रभुत्वामुळेच शक्य होतं. आणि ही एक घटना पहा, अगदी भन्नाट आहे. काशीहून एक भक्त आला होता ज्याने महाराजांना गांजा अर्पण करण्याचा नवस केला होता. पण आजूबाजूला एवढी गर्दी आणि महाराजांची ती दैवी मूर्ती पाहून तो थोडा बिचकत होता. तेव्हा महाराज स्वतः त्याची ती घालमेळ ओळखून म्हणाले, अरे गांजा का लपवत आहेस. महाराज चिल्ला मोडत असत हे आपल्याला इतिहासात पाहायला मिळतं. पण यातून महाराजांनी त्या भक्ताचा तो गुप्त नवस ओळखला आणि आपली अपार करुणा दाखवून दिली. आता तुम्हाला वाटेल की महाराजांचा प्रभाव फक्त गावातल्या सामान्य लोकांपुरताच मर्यादित होता का? तर तसं अजिबात नाहीये. शिवजयंतीच्या एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक आणि महाराज यांची भेट झाली होती. तेव्हा महाराजांनी अगदी अचूक भाकीत केलं होतं की ब्रिटिश सरकार टिळकांना कठोर शिक्षा करणार आहे. मंडालेच्या तुरुंगात जाण्यापूर्वी टिळकांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले होते आणि असं म्हणतात की त्यातूनच त्यांना श्रीमद भगवद्गीता रहस्य लिहिण्याची मोठी ऊर्जा मिळाली. तिसरा भाग, मंदिर आणि आजचा जिवंत वारसा. 1910 मध्ये महाराजांनी संजीवन समाधी घेतली असली तरी त्यांचा तो आध्यात्मिक वारसा आजही तिथे जिवंत आहे. त्यांचं समाधी मंदिर हे श्रीरामाच्या मंदिराच्या बरोबर खाली आहे. तिथे एक धुनी आहे जी अखंड जळत असते. ही धुनी म्हणजे महाराजांच्या निरंतर अस्तित्वाचं आणि त्यांच्या दैवी ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. शेगावला जाणारा प्रत्येक भाविक या धुनीचं दर्शन आवर्जून घेतो. आता हा आकडा बघा, तब्बल 650. हे काय माहितीये? श्री गजानन महाराज संस्थानाने 2005 मध्ये सुरू केलेला आनंद सागर हा प्रकल्प तब्बल 650 एकरांवर पसरलेला आहे. हा नुसता पर्यटन प्रकल्प नाहीये, तर तो महाराजांच्या तत्वांवर आधारित एक अत्यंत भव्य आणि सुंदर परिसर आहे. चौथा भाग, शेगावचा प्रवास कसा करायचा. इतिहास आणि अध्यात्म तर आपण पाहिलं, आपण आता थोडं प्रॅक्टिकल माहितीकडे वळूया. प्रत्यक्ष तिथे जायचं कसं. शेगाव हे मुंबई नागपूर रेल्वे मार्गावरचं एक अत्यंत महत्त्वाचं स्टेशन आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणं हा इथं सर्वात सोयीचा पर्याय ठरतो. तुम्ही पुण्यावरून, मुंबईवरून किंवा नागपूरवरून येत असाल तर अनेक उत्तम एक्सप्रेस गाड्या उपलब्ध आहेत. रस्तेमार्गे यायचं असेल तरीही रस्ते खूप चांगले आहेत. एकदा का तुम्ही शेगाव स्टेशनला पोहोचलात की पुढचा प्रवास एकदम सोपा आहे. स्टेशनपासून मुख्य मंदिर फक्त 1.5 किलोमीटरवर आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे संस्थानातर्फे स्टेशनवरून मंदिरापर्यंत मोफत शटल बस सेवा उपलब्ध आहे. तुम्ही ट्रेनमधून उतरा आणि थेट बसमध्ये बसा. अजिबात मनस्ताप नाही. आणि आता शेवटचा 5वा भाग, शेगावात राहायचं कुठे.
शेगावला पोहोचल्यावर सर्वात मोठा प्रश्न असतो निवासाचा. आणि इथला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथे प्रत्येकाच्या बजेटनुसार सोयी उपलब्ध आहे. संस्थानाचे जे भक्तनिवास आहेत ना, ते इतके स्वच्छ आणि सुरक्षित आहेत की विचारू नका. तिथे तुम्हाला 30 रुपयांच्या डॉर्मेटरीपासून ते 900 रुपयांपर्यंतचे एसी खोल्या मिळतील. आणि जर तुम्हाला खाजगी हॉटेल हवं असेल तर तिथे बजेटपासून ते अगदी प्रीमियम लेव्हलपर्यंतचे खाजगी पर्यायसुद्धा मुबलक आहेत. पण संस्थानाच्या भक्तनिवासात थांबायचं असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तिथे बुकिंग करताना काही नियम पाळावे लागतात. सर्व सदस्यांचं आधार कार्ड किंवा कोणतंही अधिकृत सरकारी ओळखपत्र असणं अगदी सक्तीचं आहे. आणि हो, जोडप्यांना तिथे राहण्यासाठी काही वेळा संस्थानाची पूर्वपरवानगी लागू शकते. या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपल्याला समजतं की त्यांचा कारभार किती शिस्तबद्ध आणि पारदर्शक आहे. जाता जाता एक विचार नक्की करा. स्वतःकडे कोणतीही संपत्ती न बाळगणारा, रस्त्यावरच्या उष्ट्या पत्रावळीतला अन्न खाणारा एक विरक्त संन्यासी एका शतकानंतर असा एक प्रचंड आणि शिस्तबद्ध वारसा कसा काय निर्माण करू शकतो? असा वारसा ज्यामुळे आज लाखो करोडो लोकांना अन्न, निवारा आणि शिक्षण मिळतंय. महाराजांचं ते साधं जीवन आणि आज त्यांच्या नावे उभी असलेली ही अवाढ्य, अचूक चालणारी यंत्रणा, हा विरोधाभास खरंच थक्क करणारा आहे, नाही का? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या माहितीत आपण इथेच थांबूया.